दिदे आतंकवादी इथे बघा, इकडे बघा. बघू शकतात आमचे आतंकवादी तर रिटर्न हातात. काय आमची दिदी. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर उठलो आहे 5:30 वाजता. आमच्या गावातली सगळीकडची लाईट गेली, सगळीकडं अंधार आहे. बघू शकतात तिकडे एक म्हणजे पोल आहे, त्यावरच आहे एक. खूप थंडी पण वाजते. आता वर्कआउटला निघालोय. चिकू येतोय घरी त्याच्या. तर काही चिकू पण आलाय, पण कुठं चाललाय काय माहित नाही. कुठं चाललाय लवकर ये, कुठंतरी पळाला. तर आलोय गाईज, आता रनिंगला जायचंय. ओम कसा तिकडून लाईट चमकवतोय गाडीची. पाणी प्यायला लागला आलं की लगेच. तर गाईज आत्ताच जस्ट एवढ्यात वर्कआउटच म्हणतोय, रनिंग करून आलोय. आज आहे माझं सेकंड डे. ह्यांचा आहे किती दिवस झाले तुम्ही आता? 3 आठवडे झालं, म्हणजे 1 महिना होता ह्यांना. तर आता वर्कआउट झाल्यानंतर भेटू आपण. तर गाईज आपलं वर्कआउट झालं आहे. आता मी घरी चाललो आहे, कारण की दुकान उघडायचं आहे मला स्वतःच्यामुळे, चावी वगैरे आणायची. तर चाललो आहे. चिकू अजून इथंच आहे, जिम मारतो आहे. ते पण जाईन थोड्या वेळात. मला दुकान उघडायचं आहे, सो मी चाललो आहे. तर गाईज दुकानापाशी आलो आहे. आता पिशवी वगैरे घेतली, चावी खिशात आहे. स्वीटी तिकडे, स्वीटी कसं काय आली का नाही? गुड. तर काय ह्यांची जिम झाली, बघू शकतात आत्ताशी. आता चालल्या ती घरी. चिक्यात गेला. तर काय घरापाशी आलोय आंघोळ वगैरे करण्यासाठी. इथं चलो बी आंघोळ वगैरे करायचे. तर काय माझं जेवण वगैरे झालंय. आता मी चाललोय दीदीला सोडवायला. मम्मी काहीतरी करते. ती मी पीठ आणलंय, ते पीठच हे करते. भाकर वगैरे करायचे, आणखीन भाकरी करायचं. भाकर शुद्ध, थोडं शुद्ध आण दे. बोल तू शुद्ध. शिव्या नको. तर गाईज मी चाललोय आता पाणी आणायला. अजून काय आंघोळ झाली नाही. आमची तिथे आतंकवादी बनवून कुठं तरी चालली. तिथे आतंकवादी इथे बघा, इकडे बघा. बघू शकतात आमचे आतंकवादी तर रिटर्न हातात. तर गाईज ड्रम भरून आणलाय आता प्यायच्या पाण्याचा. तर गाईज खूप वेळ झालं झोपलो होतो, आत्ताच उठलोय मी. आता काहीतरी 12 वाजत आल्यात, आय थिंक 11 का 12 वाजल्यात, मी नाही पाहिलं. आता दुकानात चाललोय. ते पप्पाला लावून द्यायचं जेवायचो त्याच्यामुळे, आणि मला परत आज कर्जतला जायचं आहे. आणि पप्पा आणि मम्मी रानात जाणार आहे. तर आता चाललोय दुकानात. तर गाईज दुकानात आलोय. निलू भाई इथं कसं झाडून घेतोय बघू शकतात. तर गाईज आता कर्जतला निघालोय मी. थोडंसं काम आहे सो, आणि दुकानचं पण थोडंसं परत मटेरियल आणायचं त्याच्यामुळं. आणि पप्पा ते जे आहेत, पप्पा आणि मम्मी ते विको घेऊन रानात गेल्यात. आय थिंक पाणी द्यायचं थोडंसं झाडांना, आणि काम चालू आहे थोडंसं रानात, त्याच्यामुळं आता मी निघतोय. तर कुलूप वगैरे लावलंय, गेटला सगळं पॅक केलंय. आता निघलोय. बारकीच गाडी घेतली आपली. गाडीत पेट्रोल पण नाही आहे, सो आता पेट्रोल पण टाकावं लागेल आता. चलो. तर गाईज पेट्रोल टाकलंय आता. तर गाईज मी घरी आलोय कर्जतवरून, कारण की हे जे मटेरियल आहे ना, हे POPचे मटेरियल आहे. ते आम्हाला POP करायची हॉलमध्ये, सो त्याच्यामुळे दाखवतो तुम्हाला 1 मिनिट. इथं POP करायच्या. तर गाईज मी कर्जतला गेलतो, बट तुम्हाला काहीच दाखवलं नाही, कारण की अर्जंटमध्ये यावं लागलं. कारण की घराची चावी जी होती ना, ती माझ्याकडे होती. आणि ते जे माणसं होते ना, जे POP करणार आहेत, त्यांनी मटेरियल आणलं होतं, आणि ते खूप वेळ झालं बाहेर थांबले होते. सो त्याच्यामुळे नाही का काही दाखवता आलं नाही, कारण की अर्जंट यावं लागलं ना. सो त्याच्यामुळे मी आहे घराच्या वरती, बघू शकतो. आणि जी आमची पाण्याची टाकी आहे ना, ती थोडीशी तिथे चिरली होती. तिथून खूप सारं पाणी जात होते, बघू शकतात. अजून इथं ओलंच आहे या साईडला, खूप जास्त पाणी जात होतं. सो ते नीट करण्यासाठी आलतो, म्हणजे चिकटपट्टी वगैरे लावली त्याच्यावर. आता काय पाणी येत नाही आहे बाहेर, आणि आता थोड्याच दिवसात उन्हाळा चालू होईल ना, त्याच्यामुळं ते लावून घेतलं. जर आता राहिलं तर आहे, नाही तर नवीन टाकी आणावं लागेल. कारण की उन्हाळ्यात गावाकडे जास्त पाणी नसतं, आणि आमच्या बोरला पण जास्त काय पाणी राहत नाही. सो त्याच्यामुळे आता बघूत काय होतं. आता टाकी तर भरत आली आहे. जर गळतं, म्हणजे आता 1-2 दिवसात कळंच गळतं आहे का नाही गळलं तर ठीक आहे. आणि गळलं तर परत लागलाच चुना, मग थोड्याफार पैशाला 4-5 हजाराला लागन चुना.
तर गाईज बघू शकतात एकाच कुंडीत किती कोरफड आल्या त्या. 1 2 3 4 5 एकच लावली होती आणि इथे 6 7 8 9 10 11 12 13 15 16 कोरफड आल्या त्या आता हे काढल्यात सगळ्या बाजूला, कारण की वाढतच नव्हत्या नाही का, लय बारीक होत होत्या. सो आता हे खाली नेऊन लावतो. तर गाईज मी दुकानात निघालो आहे आता. पेप्सी वगैरे घेतली ह्याच्यात, कुलूप लावतो आणि जातो लगेच दुकानात. कारण की आता मराठी शाळा सुटेल ना, सो त्याच्यामुळे नाही का म्हणजे बारकाली पोरं वगैरे येतात, त्यामुळे चाललो आहे आता. 4 वाजत आल्यात, 4 वाजत नाही 4 वाजल्यात, 4 वाजता सुटते, चाललो आहे मी लगेच. मराठी शाळा सुटली, मला थोडा उशीर झाला यायला नाही का. काय 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 आमची शाळा सुटली. बघायचं का तुला? तर गाईज बघू शकतात आमची तर पाऊस झालाय सगळीकडे. अरे अण्णा दिसले पाणी द्या. तर गाईज घरी आलोय, खूप वेळ झाला दुकानातून, जेवण वगैरे झालंय. आता हे आवरत यात. दीदीने मेहंदी लावली, मम्मी बसली आवरत. दीदी कशी भांडी घासते मेहंदी दाखवली तुझी. पण तुला एकच शर्ट आहे का घरी आलं? गबस काढतो मम्मी बाबा, मला कंटाळा आलाय. नाही तर मग घेऊन दे, तुला लय मागं येत असेल ना ते घेऊन दे. पैसे नाहीत माझ्याकडे. नीट झाड स्विच ऑफ करून ठेवलाय का ह्यांनी मोबाईल माझा? चल दीदी, काय आमची दीदी लाव चल कडे. तर गाईज आजचा जो ब्लॉग आहे तो आपण इथेच समाप्त करू. भेटू त्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आय होप की आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.